हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर 2-3 दिवस जरा पावसाने ना वातावरण खूप छान थंडगार असं झालं होतं. छान थंड हवा सुटल्या होत्या आणि पुन्हा आता तो गरमीचा उकाळा सुरू झाला पूर्ण. आणि खरंच खूप गरम होतं. हा कधी संपतोय उन्हाळा असं झालं आहे. पण जर तुमच्या आजूबाजूला अशी जर ग्रीनरी असेल, छान झाडं असतील, तर तुम्हाला या गरमीपासून सुद्धा खूप खूप राहत मिळते. खूप थंडगार वाटतं आपल्या इथलं वातावरण. तर असं बघा, तुळशींना पहिले मी पाणी घालून घेते. तुळशींना पाणी घालताना मी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणते. आणि या साईडला ही जी झाडं ठेवली आहेत ना, ते इथे ऊन अजिबातच येत नाही या झाडांना. पण इथे एक वेगळाच गारवासुद्धा आणि दमटपणासुद्धा दोन्ही आहे. ज्यामुळे इथे जी झाडं आहेत ज्यांना खूप उन्हाचा म्हणजे डायरेक्ट उन्हाचा संबंध येत नाही, तर अशी झाडं इथे खूप छान वाढतात. तर हे खायच्या पानाचं झाडसुद्धा मी इथे सध्या शिफ्ट केलं आहे. म्हटलं बघू इथे हे कसं वाढतं आहे. आणि आज आहे पौर्णिमा. तर पौर्णिमा रात्री 10 वाजता संपणार आहे. काल रात्री पौर्णिमा चालू झाली होती, पण जो भर असतो कुठल्याही दिवसाचा तिथीचा, तर तो आजचाच आहे पौर्णिमेचा. तर म्हणून ज्या पण काही तुम्हाला सेवा करायच्या आहेत तर तुम्ही आजच करा. तर माझं जे 2 सेवा म्हणजे धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि श्रीयंत्रावरती जे कुंकुमार्चन करायचं ते मी संध्याकाळी करते प्रदोष समयी. कारण लक्ष्मी मातेच्या ज्याही सेवा आहेत ना त्या तुम्ही शक्यतो संध्याकाळच्या वेळेला करा. आणि पौर्णिमा 10पर्यंत आहे, तर त्यामुळे आपण संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला नक्कीच करू शकतो. रोजची कामं म्हटली पण तरी पण सगळीच कामं एका दिवसात होत नाहीत. आणि स्पेशली ज्या दिवशी पूजा जास्त असतात तर त्या दिवशी बाकीच्या कामांना मी थोडासा आराम देते, किंवा त्याच्या आदल्या दिवशी वगैरे मी बरीच कामं आटपून घेते. तर आज पुसायचं वगैरे सगळीकडे जे आहे डस्टिंग आहे ते थोडंसं कमी आहे. कालच थोडंसं आवरून घेतलं होतं. फक्त हा मेन डोअरचा जो पार्ट आहे तो मी पुसून घेतला. म्हणजे मागच्या वेळेला जे स्वस्तिक काढलं होतं ना कुंकवाचं, तर ते मी पुसून घेतलं. दर पौर्णिमेला किंवा काही सण असतात, काही महत्त्वाचे दिवस असतात, तर तेव्हा तुम्ही दरवाजावरती नक्की स्वस्तिक काढत जा. देव आधीच उजळवून घेतले होते, तर त्यामुळे आज मी फक्त जे पात्र आहेत ज्याच्यामध्ये तांदूळ आपण ठेवतो सगळ्यांमध्ये, तर ते सगळं मी आज काढणार आहे. आणि तांदूळ मी प्रत्येक पौर्णिमेला चेंज करते. ह्यातले जे पूजेचे तांदूळ असतात, जर तांदूळ चांगले असतील तर तुम्ही साठवणीच्या तांदळामध्ये घाला किंवा पक्ष्यांना खायला घाला. पण कधी कधी बघा तांदळाला बुरशीसुद्धा येते, तर अशा वेळेला ते तांदूळ आपण पक्ष्यांना घालायचे नाही. तर ते तांदूळ तुम्ही जे निर्माल्य तुम्ही टाकता ना, तर त्या निर्माल्यासोबत ते तांदूळ टाकत जा. तर आज मी पौर्णिमेच्या दिवशी ना सगळे ज्याच्यामध्ये पण तांदूळ वगैरे भरते तर ते सगळे तांदूळ मी आज संपूर्ण बदलते. तर आज अष्टलक्ष्मी दिवासुद्धा लावणार आहे देवीचा. आणि त्यानंतर बरेचसे दिवे आहेत, तर जसं जसं पूजा करेन तर तसं तसं तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी मी हळूहळू शेअर करेन. पौर्णिमेच्या वेळेला ना जास्तीत जास्त भर असतो ते म्हणजे महालक्ष्मी आईच्या सेवेचा आणि भगवान विष्णूंच्या सेवेचा. आज बरेच जण घरच्या घरी सत्यनारायण पूजासुद्धा करतात. जसं कुठली तिथी असते, कुठला सण असतो, तर त्या दिवशी त्या गोष्टीचा भर असतो. तर तसंच पौर्णिमेला सुद्धा महालक्ष्मी आईच्या आणि भगवान विष्णूंच्या सेवेंचा ना खूप भर असतो. या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त त्यांच्या सेवा करा, जास्तीत जास्त वाचन करा. आणि दुसरी गोष्ट जी मी नेहमीच तुम्हाला सांगते की फक्त आणि फक्त सेवा करू नका, तर जे पण आपण करतोय म्हणजे जी सात्विकता आपल्याला मिळते तर त्या सात्विकतेचा चांगला वापर करा. आपलं मन स्वच्छ असू द्या, इतरांशी तुमचं वागणं चांगलं असू द्या. इतरांची नेहमी जेव्हा पण कोणाची प्रगती होते, कोणी पुढे जातं, तर त्याचं तुम्हाला वाईट न वाटता तुम्हाला त्याचं चांगलंच वाटलं पाहिजे. जर आपलं मन, आपले आचार विचार हे जर चांगले असतील ना, हे जर शुद्ध असतील ना, तरच तुम्ही केलेली पूजा, तुम्ही केलेली सेवा हीच देवापुढे पोचत असते. तर बघा आजची रोजची जी पूजा असते ना, ती पूजा अशी खूप छान सुंदर अशी झालेली आहे. त्यानंतर आज बऱ्याच काही गोष्टी आहेत तर त्या मी करणार आहे, तर त्या पण हळूहळू तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा आजची संपूर्ण पूजा खूप छान झालेली आहे. महालक्ष्मी आईची सुद्धा पूजा झालेली आहे. तर आज मी उंबरठ्याचं लेपण आहे ना नंतर करते. मी बनवून ठेवलं होतं लेपण, पण माझ्या लक्षातच आलं नाही, ते तसंच राहून गेलं आणि पूजेच्या गडबडीमध्ये.
तर असो, आता हे लेपन करून घेते आणि हे लेपन सुकेपर्यंत अजून बऱ्याच गोष्टी माझ्या बाकीच्या आहेत. तर तुम्ही प्रत्येक अमावास्येला, पौर्णिमेला, मंगळवारी, शुक्रवारी तुम्ही अशा प्रकारचं हळदीचं लेपन नक्की करा. ह्याने घरात खूप छान पॉझिटिव्हिटी येते. आपल्या घरातली जी पण नकारात्मकता असते ना, तर ती नकारात्मकता बाहेर घालवण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा खूप चांगला उपयोग होतो. तर बघा, आता आज पौर्णिमा आहे, तर आज आपली अन्नपूर्णा मातेची सुद्धा सेवा असते. तर तसंच म्हणजे गॅसच्या आपली जी शेगडी आहे त्याची सुद्धा अशी सेवा असते. तर इथे स्वस्तिक काढते. त्यानंतर समोर म्हणजे किचनची जी समोर प्लॅटफॉर्मची जी भिंत आहे तिथे सुद्धा स्वस्तिक काढणार आहे. तशी तर माझी शेगडीची रोजचीच पूजा असते. हा जो दिवा लावते तर रोज संध्याकाळी मी इथे दिवा लावते. आपलं स्वयंपाकघर हे जर आग्नेय दिशेमध्ये असेल तर आग्नेय दिशेमध्ये लाल रंगाचा दिवा आपण स्वयंपाकघरात लावायचा. त्याने खूप छान प्रभाव आपल्याला आपल्या घरामध्ये बघायला मिळतात. तर मी तुम्हाला असं सांगत नाही आहे की तुम्ही ह्या सगळ्याच गोष्टी करा, पण ह्यातल्या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला शक्य होतात ना त्या गोष्टी तुम्ही नक्की करा. एका दिवशी सगळं नसेल जमत तर एक दिवस ठरवा आणि त्या दिवसानुसार त्या गोष्टी करा. बघा, तुम्हालाच तुमच्या घरामध्ये जे नैराश्याचं किंवा नेगेटिव्हिटीचं जे वातावरण आहे ना, ते तुम्हालाच समजेल की त्या वातावरणामध्ये खरंच किती फरक पडतोय. तर हे सगळं आवरल्यानंतर आज आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आज आहे बुद्ध पौर्णिमा. तर माझ्याकडे भगवान गौतम बुद्धांची खूप सुंदर सुरेख अशी मूर्ती आहे. तर मग त्यांनासुद्धा स्नान घातलं, हे सगळं जे आहे ते सगळं धुवून स्वच्छ केलं आणि ते थोडा वेळ सुकतं आहे. तर तोपर्यंत ना एक आणखीन छान गोष्ट आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप दिवस झाले बऱ्याच ताई मला कमेंट करतायत की ताई, तू रांगोळी का काढत नाही आहेस? तुझी रांगोळी दिसत नाही आहे ना, त्यामुळे तुझी पूजा अशी आम्हाला थोडीशी अपूर्ण वाटते. तर रांगोळी तिथे काढत नव्हती. त्याचं कारणच हे होतं की त्याच्यावरचा जो व्हाईट रंगाचा सनमायका आहे ना, त्याच्यावरती सगळे डाग पडत होते. म्हणजे पिवळी रांगोळी टाकू किंवा लाल रांगोळी टाकू, पण तरीही तिथे सगळे डाग पडत होते. खाली सगळी संपूर्ण रांगोळी पसरत होती, पडत होती, आतमध्ये जात होती आणि ते स्वच्छ करायला पण जमत नव्हतं. तर त्यामुळे मला असं काहीतरी ठोस उपाय पाहिजे होता त्याच्यावरती आणि म्हणून मी या शोधात होती. आणि बऱ्याच आता आपल्याला बघा काळ्या रंगाच्या प्लॅटफॉर्मवरती बऱ्याच रेडीमेड रांगोळ्या वगैरे पण मिळतात, पण मला तसं नको हवं होतं. म्हणजे देवघरामध्ये मला काळ्या रंगाचं नको हवं होतं. तर काय करू हे मी खूप दिवसांपासून विचार करत होती. तर फायनली मला ही गोष्ट सापडली आहे, ती म्हणजे की हा मी सागाचं जे लाकूड आहे ना ते मागून घेतलं सुतारांकडून. तिथे त्यांना पर्टिक्युलर माप दिलं की एवढ्या साईजचं मला हा लाकूड पाहिजे. आणि साग ह्याच्यासाठी घेतलं की आपण ह्याच्यावर ओल्या फडक्याने जरी पुसून घेतलं, बघा कधी कधी जो लाल रंग आपण टाकतो तर रांगोळ्या वेगवेगळ्या असतात, काही रांगोळ्या थोड्याशा केमिकल बेस असतात, तर त्याचे डाग पडतात. तर त्याच्यासाठी ते पुसून घेण्यासाठी मी सागाचं लाकूड मागवलं. आणि सागाचं लाकूड तुम्हाला माहिती की तेवढंच प्रॉस्परस सुद्धा असतं. तर ह्याच्यावरती मी हा ॲक्रेलिकचा पिवळा रंग संपूर्ण मारून घेतलाय. आता तो पिवळा रंग सुकतोय तोपर्यंत इथे जे स्वामींच्या इथे माझं थोडंसं काम आहे, तर ते काम करायचं आहे. तर इथं मधला जो स्पेस तुम्हाला दिसतोय तो अजूनही रिकामीच आहे, अजूनही तिथलं काम चालू आहे. पण त्याच्या बाजूला ना मला लाईट फिरवायची होती, तर त्याच्या हिशोबाने मी मागच्या साईडला संपूर्ण असं खाचा बनवून घेतलाय. तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा प्लॅन करता ना, तर तेव्हा पुढचा आधीच विचार करून तुम्ही त्याच्यामध्ये जर गोष्टी बनवून घेतल्यात तर तुम्हाला परत त्याच्यामध्ये काही ना काही चेंजेस किंवा असं करावे लागणार नाही. तर आता ही लाईट जी आहे याला स्ट्रीप लाईट म्हणतात. तर या एका स्ट्रीप लाईटमध्ये ना मी 2 कनेक्शन करून घेतलेत. म्हणजे 2 हे जे ॲडॅप्टर आहेत ते लावण्याची गरज लागणार नाही, कारण ते दिसताना खराब दिसतात, इथे झाकले जात नाहीत. तर म्हणून बघा ही स्ट्रीप लाईट अशा प्रकारे लावून घेतली. ही मी मागच्या साईडने संपूर्ण खाचा दिला आहे आणि त्याच्यामध्ये मी ती चिटकवले, जेणेकरून ती दिसणारही नाही. आणि त्याच्याच पुढे म्हणजे मागच्याच बाजूने मला लाईट सोडायची होती, जी लाईट संपूर्ण जो मागचा पोर्शन आहे तो छान दिसेल. अगदी स्वामींच्या चेहऱ्यावर अशी मला लाईट नको हवी होती. तर बघा अशा प्रकारे म्हणून एकाच ॲडॅप्टरला ना 2 लाईटचे कनेक्शन, ह्याचं संपूर्ण प्रॉपर मी मेजरमेंट घेऊन गेली होती. त्याच्यामुळे ही तुम्हाला परफेक्ट लाईट दिसते. कुठलीही गोष्ट करताना त्याचा आधी विचार करून जर तुम्ही गोष्ट केलीत ना, तर तुमचा अगदी 1 सेंटीमीटर सुद्धा त्याच्यामध्ये वाया जात नाही. तर बघा अशा प्रकारे मी लाईट फिक्स केली आणि लाईट लावल्यानंतर बघा कशी दिसते. तर आता हा जो ॲडॅप्टर आहे तो मी तिथूनच डबल टेप आणली होती. ही मला खूप वेगळी आणि छान अशी डबल टेप मिळाली, लाल रंगाची येते.
आणि मस्त अगदी परफेक्ट चिटकते. नाहीतर जो आपण डबल टेप दुसरी आणतो ना, जी पिवळ्या रंगाची असते, ती बघा हळूहळू ती सुटत जाते, निघत जाते. तर ही थोडीशी वेगळी आहे. तुम्ही हार्डवेअरचे जे दुकान असतात ना किंवा इलेक्ट्रिकचं जिथे सामान मिळतं तिथे तुम्ही अशी टेप विचारा, तर ती मस्त परफेक्ट बसते त्याच्यावरती. बघा अगदी माझ्या हाताला कंटिन्यू चिटकत होती, एवढं त्याला स्टिक होतं. आणि काय होतं ना, अशा ज्या वस्तू असतात म्हणजे इलेक्ट्रिकच्या ज्या वस्तू असतात त्या कधी कधी गरम होतात आणि त्या गरमीमुळे ते स्टिक वितळून ते निघायला सुरुवात होते. तर म्हणून ही स्टिक एकदम परफेक्ट आहे. आणि ही जी लाईट घेतली आहे स्ट्रीप लाईट, तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही म्हणजे मंदिरामध्ये, देवघरामध्ये, किचनमध्ये कुठेही तुम्ही या ज्या स्ट्रीप लाईट लावता ना, तर त्याचा व्होल्टेज आहे ना थोडासा कमी घ्या. कारण खूप जास्त व्होल्टेजचा आपण घेतलं, लाईट तर भरपूर पडतो पण त्याने नंतर गरमीचा खूप त्रास होतो. त्या आणि पर्टिक्युलरली लाकडावर किंवा कशावर जर लावलं असेल तर ते जास्त गरम होतं, म्हणून तुम्ही खूप जास्त वेळ लावून ठेवू शकत नाही. तर बघा आपली लाइटिंग परफेक्ट अशी मस्त झालेली आहे. तर आता इथे स्वामींना छान आसनस्थ करूया. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या घरातल्या आपण थोडंसं आपलं डोकं वापरलं ना, तर आपण खूप छान छान सजावट करू शकतो. तर आपल्याला जर कळत नसेल तर यूट्यूबवर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल असतात, तर त्या बघून सुद्धा तुम्ही काय काय छान छान गोष्टी करू शकता. तर चला आता इथे स्वामींना विराजमान करूया. त्यानंतर आज पौर्णिमा आहे, तर स्वामींची सुद्धा संपूर्ण अशी यथासांग पूजा होणार आहे. तर मागच्या 2 दिवसांपासून आपण जे लाईव्ह घेत होतो आणि लाईव्हमध्ये स्वामींकडे प्रार्थना करत होतो, बस आपल्या सैनिकांसाठी, आपल्या देशासाठी आपण जी प्रार्थना करत होतो. तर युद्ध कुठेतरी थांबतंय, स्थगित झालेलं दिसतंय. परत परत त्यांचे पाकिस्तानचे पुन्हा हमले होत आहेत मध्ये मध्ये, ते काही सुधारणार नाही आहेत. पण पहिल्यापेक्षा जी तीव्रता होती ती बऱ्यापैकी कमी झालेली आहे. आणि त्यामुळे खूप छान वाटतंय की खरंच स्वामी तुम्ही नेहमी प्रचिती देता. अगदी जी गोष्ट आपण मनापासून विचार करतो ना, तर स्वामी नेहमीच त्याची प्रचिती देतात. आणि खरंच म्हणजे सगळ्यांनी आपण एकत्र मिळून सामुदायिक जी प्रार्थना केली ना, ती प्रार्थना कुठेतरी फळाला आली असंच मला वाटतं. आणि मनाला खूप 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 समाधान मिळतं की खरंच आपण आपल्या देशासाठी, आपल्या सैनिकांसाठी काहीतरी करतोय. आणि तुम्हाला माहिती आहे, आज एका दादाचा मला मेसेज आला होता, कमेंट आली होती की ताई श्री स्वामी समर्थ, मी इथे मी सैनिकच आहे आणि मी सध्या माझी पोस्टिंग आहे ती श्रीनगरला आहे. तर ती कमेंट वाचून मला इतकं भारी वाटलं ना की खरंच आपले जे प्रेम आहे, आपले जे आशीर्वाद आहेत, या सगळ्या गोष्टींना तिथपर्यंत पोचतायत कुठेतरी, असं ती कमेंट वाचून मला खूप 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 छान वाटलं. आणि स्वामी हे सगळं जे काही आहे ना, हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आहे. तर चला, आज आहे बुद्ध पौर्णिमा, तर त्यामुळे आज भगवान गौतम बुद्धांची छान अशी सागर संगीत पूजा होणार आहे. आता ही पूजा बघितल्यानंतर ना बरेच अशा कमेंट येतील की ताई तू जय भीम आहेस का, कारण ह्याच्या आधीसुद्धा ही गोष्ट मी अनुभवली आहे. तर मला सांगा की कुठल्याही गुरूंची सेवा करण्यासाठी किंवा कुठलीही पूजा करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी किंवा कोणालाही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्या धर्माचे असायलाच पाहिजे असं नाही आहे. आपण भारतामध्ये सगळ्या धर्म आणि जाती सगळ्यांचा आपण तेवढाच आदर करतो आणि ती शिकवण आम्हाला लहानपणापासून दिलेली आहे. मी ज्या शाळेत होती ती शाळा म्हणजे बौद्ध शाळा होती, पाली भाषा प्रचार ट्रस्ट असं शाळेचं नाव होतं. आणि तिथे आम्हाला आजही माझ्या शाळेमध्ये ना सगळे धर्म किंवा सगळे सण, सगळ्या संस्कृती सगळं पाळलं जातं आणि खूप छान मुलांना घडवलं जातं. आणि तशीच मी घडली आहे. आणि त्यामुळे मी कधीच कुठल्याच धर्माचा आणि कुठल्याच जातीचा असा विचार करत नाही. जिथे समोर जे दिसतं त्याला कृतज्ञता व्यक्त करावी, त्यांचा आदर करावा, सन्मान करावा, हेच आम्हाला लहानपणापासून शिकवलं गेलं आहे. तर म्हणून भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला किती छान संदेश दिलेला आहे. शांतीचा संदेश त्यांनी दिलेला आहे. त्यांच्याकडे बघून नेहमीच मनाला एक वेगळीच शांतता मिळते.
तर बघा आपलं काम 100% सक्सेसफुल झालेलं आहे. तर ह्या ज्या लाकडावरती मी छान ॲक्रेलिक कलर केला आहे, तो आता छान असा सुकला आहे आणि एक्झॅक्ट तेवढी जेवढी मला साईज हवी होती तेवढी साईजची कटिंग करून मी त्यांच्याकडून घेतली होती. आणि आता याच्यावरती आपण आपले छान लाल रंगाची किंवा कुठल्याही रंगाची तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही रांगोळी छानपैकी काढू शकता. तर इथे पांढऱ्या रंगावरती ना खाली खूप डाग उमटत होते आणि म्हणून मी ही सोय करून घेतली आणि मला वाटतं कुठेतरी ती छान सक्सेस झालेली आहे. खूप छान दिसते. आणि याच्यात मेन पॉईंट तुम्हाला सांगते की जो खाली पिवळा रंग रांगोळीचा टाकला जात होता ना, त्यामुळे बरीचशी रांगोळी वेस्टेजसुद्धा जाते. ज्या पण ताई करत असतील त्यांना अनुभव येत असेल की खूप रांगोळी वेस्ट जाते. तर आता याच्यामध्ये फक्त तुम्हाला वरचीच रांगोळी काढायची, खालचा जो बेस कलर आहे तो ऑलरेडी अवेलेबल आहे. तर अशा आपण 1-2 रंगाचे समजा असे लाकूडचे बनवून घेतले ना, तर तुम्हाला अगदी बेस्ट होऊन जाईल. खाली तुम्हाला बेस कलर करायची गरज पडणार नाही. फक्त वरतून तुम्हाला ज्या कलरची रांगोळी काढायची आहे त्या म्हणजे तीच रांगोळी आपल्याला वापरायची आहे. तर याच्यामध्ये आपला वेळसुद्धा वाचतो. त्यानंतर आपण जे मटेरियल वापरणार आहे म्हणजे जी कलरची रांगोळी वापरणार आहे तीसुद्धा ह्याच्यामध्ये वाचते. तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.